आले पिकाची लागवड केल्याच्या नंतर 10 ते 15 दिवसानंतर या प्रामुख्याने या मोठ्या चुका भरपूर शेतकरी करत असतात। जर कधी या समस्यांना जर कधी टाळायचं असेल आणि आपल्या पिकामध्ये कंदकुज मुळकुज यासारख्या समस्या आपल्या पिकामध्ये आल्या नाही पाहिजे, त्यासाठी प्रामुख्याने या गोष्टी काळजी करणं महत्त्वाचे आहे। कारण की एकदा आपल्या पिकामध्ये जर कधी सड लागली तर आपल्या जगातील कुठलेही औषध जर कधी आपण सोडलं तरी देखील आपल्याला त्यावरती सडीवरती नियंत्रण मिळत नसतं। त्यामुळे योग्य त्या वेळेवर जर कधी आपण योग्य नियोजन जर कधी केलं तर आपल्याला पुढे चालून यासारख्या समस्या बघायला मिळत नसतात। लागवड केल्याच्या नंतर बरेच शेतकरी या पद्धतींचा वापर करत नाही, पण जर कधी जे शेतकरी करत असतात त्या शेतकऱ्यांना कधीच त्यांच्या प्लॉटमध्ये आपल्याला कंदकुज मुळकुज यासारख्या सडीसारख्या समस्या बघायला मिळत नाही, कारण की ते लागवड केल्याच्या नंतर या पद्धतींना फॉलो करत असतात। जे की म्हणजे सुरुवातीच्या पहिले 10 दिवसाच्या नंतर आपल्याला 15 दिवसापर्यंत आपल्याला आपल्या पिकाची चांगल्या प्रकारे मुळे चांगल्या प्रकारे नवीन मुळे फुटण्यासाठी आपल्याला ह्युमिक ॲसिड आणि मायक्रोरायझा याचा वापर करणं अत्यंत गरजेचं असतो। जे की आपल्याला प्रमाण जर म्हटलं तर एकरी आपल्याला 500 ml आपल्याला ह्युमिक ॲसिडचा वापर करायचा आहे आणि 100 ग्रॅम ही मायक्रोरायझाचा वापर करायचा आहे। त्यासोबतच बरेच शेतकरी या पद्धतीचा वापर करतात, जे की म्हणजे आपल्याला जे काय हे सुरुवातीची किट देखील भेटत असते, जे की म्हणजे ट्रायकोडर्मा सुडोमोनास स्पॅसिलोमायसिस या बॅक्टेरियांची आपल्याला किट भेटत असते। हे किट जर कधी आपण आपल्या पिकामध्ये दिली तर त्यामुळे आपल्या पिकामध्ये कंदकुज मुळकुज यासारख्या सडीसारख्या समस्या पुढे चालून आपल्याला भेटत असतात। बरेच शेतकरी रासायनिकचा वापर करत असतात। रासायनिकचा वापर केल्यानंतर जास्तीत जास्त रिझल्ट आपल्याला 10 ते 15 दिवस आपल्याला बघायला मिळत असतो। त्यानंतर त्याचा हळूहळू जो परिणाम आहे तो कमी कमी होत चालत असतो। त्यामुळे जर कधी आपण जैविकमध्ये बॅक्टेरियांचा जर कधी वापर केला तर आपल्याला जास्त कालावधीपर्यंत आपल्याला बॅक्टेरियांचा फायदा भेटत असतो। त्यामुळे योग्य पद्धतीने बॅक्टेरियांचा वापर करा आणि आपल्या पिकामध्ये जे काही कंदकुज मुळकुज यासारख्या समस्यांना वेळेवरती नियंत्रण करा। शेतकरी मित्रांनो, त्याचसोबतच आले पिकाची जर कधी तुम्ही नवीनच लागवड केली असाल आणि आपल्या जोडीदारांना देखील जर लागवड केली असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या त्या शेतकऱ्यांपर्यंत देखील नक्कीच पोहोचवा, जेणेकरून त्यांचा देखील फायदा हा नक्कीच होऊ शकतो। सोबतच शेती संबंधित असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व आले पिकाचं A to Z शेड्यूल या चॅनलवरती येणार आहे, त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा, जेणेकरून आले पिका संबंधित A to Z माहिती तुम्हाला नक्कीच मिळू शकेल आणि त्यातूनच आपल्या उत्पन्नामध्ये चांगला वाढ देखील होऊ शकते। बाकी चला तर मग भेटूया अशा नवीन व्हिडिओ नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।